मित्रांनो, एखाद्या गोष्टीची जर सवय लागली तर त्यातून बाहेर पडणं खूपच कठीण असतं. काही सवयी आपल्या आयुष्यात खूपच अडचण निर्माण करतात. तर कोणती सवय चांगली आणि कोणती वाईट हे वेळ निघून गेल्यावरच लक्षात येते, ज्याचा अनेकदा मोठा फटका बसतो. त्यामुळे वेळीच गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. चला तर जाणून घेऊयात अशाच काही सवयींबद्दल. पहिली, मी खूपच चांगला आहे. मित्रांनो, अनेकांना मी खूप चांगला आहे असं वाटतं. ही सवय खूपच वाईट आहे, कारण या सवयीमुळे स्वतःमधील नकारात्मकता दाबण्याचा प्रयत्न केला जातो. कालांतराने तुमच्या मनात नकारात्मकता वाढते. यातून पुढे नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. याचा अर्थ तुम्हाला स्वतःबद्दल वाईट विचार करायचा आहे असं मुळीच नाही आहे. आपण आपल्या चुका लक्षात घेऊन सुधारणा केली पाहिजे. यामुळे आयुष्य आणखी सुंदर होईल. फक्त स्वतःला कधी फसवू नका. दुसरी सवय म्हणजे टॉक्सिक फ्रेंडशिप. मित्रांनो, टॉक्सिक फ्रेंडशिपला आपण सोप्या भाषेत स्वार्थी मैत्री असं बोलू शकतो. मैत्री ही जीवाला जीव देणारी असते हे सर्वांनाच माहीत आहे. पण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असे बरेच टॉक्सिक फ्रेंड्स असतात जे खूप स्वार्थी असतात, जे नेहमी स्वतःचा फायदा बघून तुमचा गैरफायदा घेतात. त्यामुळे अशा मित्रांसोबत राहणं कधी ना कधी तुमच्या अंगलटच येऊ शकतं. त्यामुळे अशा मित्रांपासून आपण दूर राहा. तिसरी सवय म्हणजे आळस. मित्रांनो, आळस हा माणसाचा शत्रू आहे ही म्हण प्रत्येकाने अनेकदा ऐकलेली आहे. पण तरीही तरीही आळशी वागणारी मंडळी आहेतच. तुम्हाला जर ही सवय नाही आहे ना असेल तर लगेचच यातून बाहेर पडा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण भविष्य उद्ध्वस्त होण्याऐवजी थोडा त्रास झालेलाच बरा, नाही का? तर आळस सोडून मेहनत करा, यश निश्चितच मिळेल. तर मित्रांनो, या होत्या त्या 3 सवयी. आय होप की तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले असतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.